नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। तर बेसिकली आजचं आपलं हे 11वं लेक्चर आहे। तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जसं बालमानसशास्त्र या विषयाच्या संदर्भात टीईटीच्या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत त्याचं आपण काय केलेलं आहे तर सोल्युशन केलेलं आहे, म्हणजे अनालिसिस केलेलं आहे त्या क्वेश्चनचं की पाठीमागच्या टीईटीच्या पेपरमध्ये बालमानसशास्त्र या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात याचा अभ्यास आपण केलेला आहे। तर या सुद्धा लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, 2020 ला जी काही टीईटीचा पेपर झालेला होता त्यामध्ये पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल त्यामध्ये मानसशास्त्र या विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत याचाच आढावा आपण आजच्या या लेक्चर मध्ये घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, टीईटी एक्झामची जर कोणी तयारी करत असेल आणि त्यामध्ये जर आपल्याला बालमानसशास्त्र या विषयाशी संदर्भात काही अडचणी असतील आणि तुम्हाला बालमानसशास्त्र या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे याची जर काही आयडिया नसेल किंवा आपण अभ्यासाला सुरुवात कुठून केली पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे यासाठी जर मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मानसशास्त्र या विषयाची बॅच उपलब्ध आहे। त्या बॅचची फीस फक्त 599 रुपये आहे आणि तुम्हाला राठोड ऑनलाईन अकॅडमी हे आपलं ऍप डाउनलोड करावं लागणार आहे। म्हणजे तुम्हाला पूर्ण बालमानसशास्त्र या विषयाचा जो काही सिलेबस आहे, म्हणजे जे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक पूर्ण त्या अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर म्हणजे आपल्या बॅच मध्ये ते पूर्ण टॉपिक तो पूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल। तर ती बॅच जर परचेस करायची असेल तर राठोड ऑनलाईन अकॅडमी हे ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि त्यावर बालमानसशास्त्र या विषयाची फीस आहे फक्त 599 रुपये। ती फीस तुम्ही पे केल्यानंतर तुम्हाला पूर्ण बालमानसशास्त्राचा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर केला जाईल आणि ते लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील, म्हणजे लाईव्ह लेक्चर सुद्धा त्या ठिकाणी घेतले जातील। म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। बघा, बालमानसशास्त्र या विषयामध्ये 2020 मध्ये जी काही टीईटीची एक्झाम झाली होती त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत याचाच आढावा आपण आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत। चला तर बघू। बघा क्वेश्चन काय आहे, मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे। महा टीईटी पेपर फर्स्ट 2020 ला हा विचारलेला प्रश्न आहे। तर प्रश्न काय म्हणतो बघा, मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने काय केलं पाहिजे। बघा, शिक्षकाने शिकवताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू असला पाहिजे, हा पहिला पॉइंट। आणि त्यानंतर विद्यार्थ्याच्या मनावर दडपण येईल अशा पद्धतीचं वर्तन शिक्षकाचं असलं नाही पाहिजे। तर विद्यार्थ्याच्या मनावर दडपण येण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने काय करायला पाहिजे असा हा प्रश्न आहे। तर बघा ऑप्शन काय दिलेले आहेत, तर कठीण विषय सोपा करून सांगावा, विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे, विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे। तर काय वाटतं बरं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? बघा, कठीण विषय सोपा करून सांगावा, यस एक्झॅक्टली हे बरोबर आहे की शिक्षकाने जो कठीण विषय आहे तो सोपा करून सांगावा, हे बरोबर आहे। पण आपल्याला विचारलेलं काय आहे की काय टाळायला पाहिजे शिक्षकाने, म्हणजे विद्यार्थ्याच्या मनावर दडपण येणार नाही यासाठी शिक्षकाने काय केलं नाही पाहिजे। तर कठीण विषय सोपा करून सांगावा हे तर केलंच पाहिजे। त्यानंतर विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे। बघा, एखाद्या विद्यार्थ्याला जर अपयश येत असेल तर त्याला ते अपयश पचविण्यास शिकवावे, हे सुद्धा शिक्षकाचं कर्तव्य आहे, शिक्षकाचं ते काम आहे। म्हणजे हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे, शिक्षकाने हे केलंच पाहिजे। आणि विद्यार्थ्याच्या समस्या समजून घ्याव्यात, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे तर खूप महत्वाचं आहे की शिक्षकाने विद्यार्थ्याच्या समस्या समजून घ्यायला पाहिजे। त्यानंतर विद्यार्थ्याशी जेवढ्यास तेवढे वागावे, म्हणजे विद्यार्थी जर आपल्याला बोलले तर आपण त्यांना बोलायचं, आणि विद्यार्थी जर शिक्षकाला नाही बोलला तर शिक्षकाने सुद्धा विद्यार्थ्याशी नाही बोलायचं, त्यांच्याशी संवाद नाही साधायचा। हे बरोबर आहे का? तर एक्झॅक्टली नाही, म्हणजे हे बरोबर नाही। तर आपण काय टाळायला पाहिजे, तर आपण अशा पद्धतीची म्हणजे शिक्षकाने अशा पद्धतीची कृती करायला नाही पाहिजे। विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे अशी कृती शिक्षकाने करणं अपेक्षित नाही, म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट शिक्षकाने टाळायला पाहिजे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे। म्हणजे बाकी आपण सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, एक शिक्षकाने ऍज अ टीचर म्हणजे आपण एक शिक्षक आहोत या भावनेतून आपण
विद्यार्थ्यांना जो काही कठीण विषय आहे तो सोपा करून सांगावा, हे पण शिक्षकाचं काम आहे. विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे. जर विद्यार्थ्यांना अपयश येत असेल तर त्यांना ते अपयश पचविण्यासाठी शिकवायला पाहिजे, हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे. आणि विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणं हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे. पण विद्यार्थी जर आपल्याला बोलले तरच आपण त्यांना बोलायचं, आणि विद्यार्थी जर शिक्षकाला नाही बोलला तर शिक्षकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा नाही, हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे ही बाब शिक्षकाने टाळली पाहिजे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबर, विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे हे शिक्षकाने टाळलं पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? हा सुद्धा प्रश्न टीईटी 2020 मध्ये विचारलेला आहे. बघा काय म्हणतो की प्रश्न काय म्हणतो, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? आता विचार प्रक्रियेचे हे 2 स्तर असतात बघा, संबोध आणि अवबोध. आता हे कन्सेप्ट आपल्याला माहिती असलं अत्यंत गरजेचं आहे. संबोध कशाला म्हणायचं आणि अवबोध कशाला म्हणायचं, तर हे प्रश्न कशाच्या संदर्भात आहे, तर संबोध आणि अवबोध या 2 कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर हा कन्सेप्ट बघा, म्हणजे आपल्याला तो प्रश्न सोडवता येईल. बघा काय दिलेलं आहे, विचार प्रक्रियेची पातळी म्हणजे मानव ज्या पद्धतीने विचार करतो त्याची पातळी या 2 पद्धतीने असते. एक म्हणजे अवबोधात्मक पातळी आणि दुसरी म्हणजे संबोधात्मक पातळी. तर आपला जो काही प्रश्न आहे तो कशाशी रिलेटेड आहे, तर तो संबोधात्मक पातळी या कन्सेप्टशी रिलेटेड आहे. अवबोधात्मक म्हणजे काय बघा, बाह्य उद्दीपकाचा ज्ञानेंद्रियावर परिणाम होऊन अवबोध होतो व विचार प्रक्रियेला सुरुवात होते. आता बाह्य उद्दीपक त्याचा कशावर परिणाम होतो, तर ज्ञानेंद्रियावर परिणाम होतो आणि माणूस काय करतो, विचार करायला सुरुवात करतो. तर ते उदाहरण दिलेलं आहे वस्तू खरेदी करणे. आता आपण आपल्यावरूनच समजून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, आपण दुकानात गेल्यानंतर एखादी वस्तू खरेदी करतो. फॉर एक्झाम्पल ड्रेस खरेदी करायचा आहे, तर आता ती ड्रेस काय आहे, तो आपल्या डोळ्याच्या समोर आहे, म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियाला त्याचं ज्ञान झालेलं आहे, ते आपल्या डोळ्याच्या समोर आहे. त्या ठिकाणी आपण काय करतो, मग त्याची आपल्याला पूर्ण माहिती होती. त्या ड्रेसचा कलर काय आहे, त्याची किंमत काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात. म्हणजे बाह्य उद्दीपक काय झाला, तो ड्रेस झाला, आणि त्याचा परिणाम कशावर होतो, तर आपल्या ज्ञानेंद्रियावर होतो. आपण त्या ठिकाणी पाहत आहोत आपल्या डोळ्याने, आणि नंतर आपल्याला त्याचा अवबोध होतो. म्हणजे आपण नंतर विचार करतो की ती वस्तू असेल किंवा तो ड्रेस असेल दुकानातील, आपल्याला खरेदी करायचा आहे किंवा नाही. म्हणजे या ठिकाणी अवबोध म्हणजे त्या ठिकाणी काय असतं, ती वस्तू प्रत्यक्ष डोळ्याने दिसते. अवबोध होणे म्हणजे वस्तू समोर दिसणे, आणि संबोध म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला वस्तू प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही, तर आपल्या कल्पना किंवा आपल्या अनुभवाच्या आधारे आपण त्या ठिकाणी विचार करू लागतो. पण या ठिकाणी जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर ते उद्दीपक असतं, त्याचबरोबर त्याचा परिणाम कशावर होतो, तर आपल्या ज्ञानेंद्रियावर होतो. त्याला काय म्हटलेलं आहे, अवबोध पातळी. आणि आपला प्रश्न आहे संबोधात्मक. तर बघा, शब्दावरून जो अर्थबोध होतो त्यास संबोध किंवा संकल्पना म्हणतात. आता शब्दावरून फॉर एक्झाम्पल बघा, आकाश. आता आपण आकाश हा जर शब्द आपण विचार केला तर आपण त्याबद्दल विचार करतो, आकाश कसा असतो, त्याचा रंग निळा आहे, आकाशातून पाऊस पडतो वगैरे. म्हणजे शब्दावरून आपल्या काय होतात, तर विचार प्रक्रिया प्रवर्त होते. शब्द ऐकल्यानंतर म्हणजे न पाहता सुद्धा काही वस्तू आपण जेव्हा विचार करतो त्याला संबोधात्मक पातळी असं म्हणतात. शिक्षक, आता शिक्षक म्हटलं की आपण माहितीचा साठा शिक्षकाकडे भरपूर असतो, असं आपण त्या शिक्षकाबद्दल विचार करतो. अनुभव निरीक्षणातून संबोध तयार होतात. कशावरून संबोध तयार होतो, तर अनुभव आणि निरीक्षणातून आपण काय करतो, विचार करायला लागतो, कल्पना करायला लागतो, त्याला संबोध म्हणतात. पण अवबोधामध्ये वस्तू प्रत्यक्ष आपण डोळ्याने पाहतो आणि त्याचा परिणाम आपल्या ज्ञानेंद्रियावर होतो. अधिक अनुभव मिळतात तस तसे संबोध दुरुस्त होत जातात. आता बघा आपला प्रश्न काय आहे, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? तर बघा आता काय दिलेलं आहे, रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गायन, स्वर, ताल, आशय इत्यादी विषयी विचार करणे. आता रेडिओवर जर आपण गाणे ऐकत असतील तर त्यातील गायन आहे, स्वर आहे, ताल आहे, त्याचा जो काही आशय आहे इत्यादी विषयी आपण काय करतो, विचार करतो. आता रेडिओवरील गाणे ऐकणे म्हणजे रेडिओ आपल्या डोळ्यासमोर आहे, आपण गाणे ऐकत आहोत, म्हणजे ही कृती आपण प्रत्यक्षरित्या करत आहोत. म्हणजे या ठिकाणी कशाचा संदर्भ येतो, तर अवबोध. म्हणजे हे काय आहे, वस्तुनिष्ठ आहे. आपण त्या ठिकाणी मूर्त कल्पना आहेत. अवबोध म्हणजे मूर्त
कल्पना आहे, म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, आपल्याला ते ऐकायला येत आहे, रेडिओ आपल्या डोळ्यासमोर आहे, म्हणजे त्या ठिकाणी अवबोध अवस्था आहे. आणि त्यानंतर सेकंड बघा, कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी आपण विचार करतो. आता आपण कॉफी पित आहोत म्हणजे हे सुद्धा काय आहे, प्रत्यक्ष कृती करत आहोत, म्हणजे या ठिकाणी सुद्धा संदर्भ कशाचा येतो, तर अवबोध या संकल्पनेचा संदर्भ येतो. बघा, अवबोध आणि संबोध यामध्ये काय फरक आहे. अवबोधामध्ये कृती ही प्रत्यक्ष घडत असते आणि डोळ्यासमोर उद्दीपक असतो, म्हणजे त्या ठिकाणी वस्तू काय असते, डोळ्यासमोर असते. कॉफी पिताना तिचा स्वाद आणि चव याविषयी विचार करणे, कॉफी पिणे ही प्रत्यक्ष क्रिया घडत आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, तर अवबोध आहे. आणि त्यानंतर बघा, दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. आता हा बघा थर्ड नंबरचा, हे ऑप्शन एका खाली एक यायला पाहिजे होते, पण बघा तरी समजून घ्या. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. आता आपल्याला एखादा विषय दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल मी पंतप्रधान झालो तर, असा जर आपला निबंधाचा विषय असेल तर त्यावर आपण काय करत आहोत, विचार करत आहोत. कशाच्या आधारे, पूर्वानुभव, म्हणजे आपले अनुभव, आपल्या ज्या काही कल्पना असतील, आपले विचार आहेत, त्यावर आपण काय करतो, विचार करतो. म्हणजे ती प्रत्यक्ष क्रिया आहे का, तर नाही. म्हणजे या ठिकाणी कशाचा संदर्भ येतो, तर संबोधात्मक पातळी आहे विचाराची. संबोध म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू किंवा क्रिया घडते का, तर नाही. बघा, सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्य संबंधी विचार करणे. आता सूर्योदय, सकाळी सूर्योदय होतो, ते पाहत असताना, म्हणजे सूर्योदय होत आहे हे आपण प्रत्यक्ष कृती डोळ्याने पाहत आहोत, तर त्या ठिकाणी आपण विचार करतो निसर्ग सौंदर्याशी, म्हणजे निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे त्याबद्दल आपण विचार करतो. पण कधी विचार करतो, तर सूर्योदय पाहताना, सूर्य उगवत असताना, म्हणजे आपण आपल्या डोळ्याने पाहत आहोत, त्या ठिकाणी ती वस्तू, म्हणजे ती ज्ञानेंद्रियाला आपल्या तिचं काय होत आहे, ज्ञान होत आहे. म्हणजे हा सुद्धा जो काही कन्सेप्ट आहे ते कशाशी संबंधित आहे, तर अवबोध आहे. म्हणजे आपण सूर्योदय पाहत आहोत आणि सूर्योदय पाहून नंतर आपण निसर्गाच्या सौंदर्याच्या संबंधित विचार करत आहोत, म्हणजे या ठिकाणी सुद्धा अवबोध ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त कशाच्या संदर्भात बघा, की निबंध लिहिताना आपण विचार करतो. निबंध लिहिताना, एखाद्या विषयावर निबंध लिहित असताना आपण जो काही विचार करतो तो कुठल्या प्रकारचा आहे, तर तो म्हणजे संबोध पातळीवरील तो काय आहे, विचार आहे. आणि आपला प्रश्न काय आहे, की खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 3 नंबर. म्हणजे निबंध लिहिताना जे काही आपल्याला विचार येतात आपल्या अनुभवाच्या आणि कल्पनेच्या आधारे, त्याला काय म्हटलेलं आहे, संबोध अवस्था. बघा, तुमच्या हे 2 कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, संबोध आणि अवबोध. आता अवबोध कशाला म्हणायचं, तर त्या ठिकाणी कृती ही प्रत्यक्ष घडत असते आणि आपल्या डोळ्यासमोर ते उद्दीपक असतं, ते म्हणजे अवबोध. आणि संबोध म्हणजे त्या ठिकाणी कृती प्रत्यक्ष घडत नाही किंवा ते उद्दीपक सुद्धा आपल्या डोळ्याच्या समोर नसतं. म्हणजे मी मुख्यमंत्री झालो तर या विषयावर निबंध लिहित असताना त्या ठिकाणी काय होतं, ती कृती प्रत्यक्ष घडत नाही किंवा ते उद्दीपक सुद्धा आपल्या डोळ्यासमोर नाही. अशा पद्धतीने संबोध आणि अवबोध ह्या कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी या प्रश्नातून क्लिअर झालेल्या असतील. तर टीईटीच्याच पेपरमध्ये 2020 ला विचारलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे आपण पाहिलं, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारे घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही. आता हा प्रश्न कशावर विचारलेला आहे बघा, स्मरण. मानसशास्त्रामध्ये स्मरण आणि विस्मरण या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बघा, हा प्रश्न विचारलेला आहे स्मरणावर. तर स्मरणाचा प्रमुख घटक, स्मरण म्हणजे काय, लक्षात ठेवणे, आणि विस्मरण म्हणजे विसरणे. तर स्मरणाच्या प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारे घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप, अनुभव आणि अनुभवाचे स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही. अनुभवामध्ये कोणती बाब येत नाही असं विचारलेलं आहे. तर बघा, ऑप्शन काय दिलेला आहे, चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, व्यक्तीची मनोवृत्ती आणि चेतक स्त्रोत. आता या ठिकाणी कसं समजून घ्यायचं बघा, चेतकाची तीव्रता, चेतका म्हणजे एकाचं काय आहे, उद्दीपक आहे, त्याची तीव्रता याचा आपल्या अनुभवावर काय होतो, परिणाम होत असतो. त्यानंतर अर्थपूर्ण, आपलं म्हणजे उद्दीपक हे अर्थपूर्ण असायला पाहिजे, त्याचा सुद्धा त्याचा अनुभव आणि अनुभवाच्या स्वरूपावर परिणाम होतो. चेतकाचा जे काही स्त्रोत आहे त्याचा सुद्धा अनुभवावर परिणाम होतो. पण
व्यक्तीची मनोवृत्ती याचा अनुभवावर परिणाम होत नाही, कारण ती व्यक्तीच्या संदर्भात घडलेली घटना असते, म्हणून त्याचा परिणाम अनुभवावर होत नाही. मनोवृत्ती म्हणजे ते फक्त त्या व्यक्तीशीच रिलेटेड घटना आहे, त्याचा अनुभवाशी किंवा स्मरणाशी संबंध येत नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्यक्तीची मनोवृत्ती. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? आता पाठीमागचा क्वेश्चन कशावर होता? स्मरणावर आधारित होता, आणि हा क्वेश्चन कशावर आहे? विस्मरणावर आधारित आहे. पेपर फर्स्ट टीईटी 2020 ला विचारलेला हा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय म्हणतो की खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही? बघा ऑप्शन काय दिलेले आहेत? ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकवलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. म्हणजे आपण कधी एखादी घटना, एखादी गोष्ट विसरतो, हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बघा, ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. आणि प्रश्न काय विचारलेला आहे की विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही, म्हणजे चुकीचं कोणतं आहे असं विचारलेलं आहे. ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. बरोबर आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला म्हणजे त्याचं स्पष्टीकरण झालेलं नसेल, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आपण ते योग्यरित्या ऐकून घेतली नसेल, तर त्याचं काय होऊ शकतं? आपल्याला त्या गोष्टीचं विस्मरण होतं. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. विस्मरण होणे म्हणजे काय होणे की धारणा, म्हणजे आपण एखादी अनुभव आहे आपला, त्याचा काय असतो? तो अभाव. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. बघा काय दिलेलं आहे की भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. आता हे बरोबर वाटतं का? भावनिक उद्रेक म्हणजे एखाद्या वेळेस आपली कृती अशी असेल की त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे चिडचिड होत असेल, किंवा भावनिक उद्रेक म्हणजे राग आलेला असेल, आणि त्या अवस्थेमध्ये जर आपल्याला कोणी काही सांगितलं तर अशा गोष्टीचं विस्मरण होत नाही असं म्हटलेलं आहे. पण असं शक्य आहे का? जर आपल्याला खूप राग आलेला असेल, आपण टेन्शन मध्ये असतील, आणि जर आपल्याला कोणी येऊन काही सांगितलं तर आपण ते लक्षात घेतो का? नाही. म्हणजे त्याचं विस्मरण काय होणारच आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे थर्ड नंबर, कारण आपल्याला विचारलेलंच आहे की विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही, तर हे विधान आपलं योग्य नाही. त्यानंतर बघा, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकवलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. एक्झॅक्टली हे सुद्धा बरोबर आहे की शारीरिक व मानसिक स्वास्थ्य म्हणजे आपल्याला जर शारीरिक स्वास्थ्य ठीक नसेल, आपली तब्येत ठीक नसेल, डोकं दुखत असेल किंवा दुसरं काही पोट वगैरे दुखत असेल, आणि त्या अवस्थेमध्ये जर आपल्याला काही शिकवलं किंवा एखादी गोष्ट आपल्याला सांगितली तर त्याची धारणा चांगल्या पद्धतीने होत नाही आणि त्याचं विस्मरण होतं. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. आणि तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही असं दिलेलं आहे, पण या ठिकाणी होते. हे काय आहे? बरोबर आहे. आणि चुकीचं विधान आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. बघा, पहिला प्रश्न स्मरणावर आधारित होता आणि हा प्रश्न विस्मरणावर आधारित आहे. म्हणजे मानव विसरतो कोणत्या अवस्थेमध्ये, हे हाच तो प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न जरी मोठा असेल, शब्द जरी किचकट असतील, तरी विस्मरण म्हणजे विसरतो मानव कधी, हे जर आपल्याला कन्सेप्ट आपल्याला लक्षात आलं तर आपण असे प्रश्न सोडू शकतो. बघा त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? ऑप्शन दिलेले आहेत: संपादन, संलग्न, कुतूहल व शोधन आणि उत्सर्जन. आता मनोसामाजिक प्रेरणा म्हणजे काय? बघा, प्रेरणा हा टॉपिक आपल्याला खूप महत्वाचा आहे मानसशास्त्रामध्ये. मोटिवेशन म्हटलं जातं त्याला. प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणेचे प्रकार काय आहेत? प्रेरणेच्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या व्याख्या याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. तर प्रेरणा इज इक्वल टू म्हणजे प्रेरणेच्या बरोबर काय, त्याला काय एक शब्द वापरला जातो ते म्हणजे गरज. आपल्याला जर गरज निर्माण झाली तरच आपण एखादी कृती किंवा कार्य करत असतो. आपलं उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला गरज लागते, ही खूप महत्वाची आहे. गरज असल्याशिवाय मानव कुठलीच कृती करत नाही. आता प्रत्येक कार्य जे काही आपलं घडत आहे ते कशावरून घडतं? तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जर गरज असेल एखाद्या गोष्टीची तरच आपण मानव काय करतो? त्या पद्धतीने प्रवृत्त होतो, ती कृती करण्यासाठी सक्षम बनतो आणि आपलं उद्दिष्ट ध्येय साध्य
करत असतो. म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. हे अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला गरज असल्याशिवाय आपण कुठलेच कामं करत नाहीत. जेव्हा गरज निर्माण होते तेव्हाच आपण कृती करायला लागतो. तर बघा काय दिलेलं आहे की मनोसामाजिक प्रेरणा म्हणजे मानवाशी रिलेटेड मनोसामाजिक प्रेरणा नाही असं विचारलेलं आहे. हे बघा काय दिलेलं ऑप्शन संपादन, संलग्न, कुतूहल व शोधन आणि उत्सर्जन. तर मनोसामाजिक प्रेरणा नाही असं विचारलंय, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्सर्जन. उत्सर्जन ही मनोसामाजिक प्रेरणा नाहीये, म्हणजे त्या ठिकाणी ते काय आहे कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्सर्जन. आपल्याला प्रेरणा हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने डिटेल्स अभ्यासावा लागणार आहे. त्यानंतर प्रेरणेचे प्रकार कोणते आहेत? शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा, सामाजिक प्रेरणा. सामाजिक प्रेरणेमध्ये सहवास विषयक प्रेरणा, म्हणजे व्यक्तीला सगळ्यात अगोदर गरज कशाची असते? शारीरिक प्रेरणा, जे काही अन्न, वस्त्र, निवारा असतात, म्हणजे भूक लागली, तहान लागली, झोप, ह्या काय आहेत? मानवाच्या शारीरिक प्रेरणा आहेत. म्हणजे ह्या पूर्ण झाल्यानंतर सुरक्षितता, म्हणजे आपल्याला राहायला घर पाहिजे. तर आपण आपल्याकडूनच विचार करायचा प्रेरणेचा, आणि त्यामध्ये एक अब्राहम मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने प्रेरणेचे एक खूप चांगल्या प्रकारे स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्रिकोणामध्ये त्याने सांगितलेलं आहे त्यांनी की प्रेरणा कशा पद्धतीने उद्भवतात आणि मानव कशा पद्धतीने त्या प्रेरणेची काय करतो? स्फूर्तता करत असतो. तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्सर्जन. त्यानंतर बघा संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज असते? संवेदना निर्माण होण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? एखाद्या गोष्टीची आपल्याला संवेदना जर निर्माण व्हायची असेल तर आपल्याला काय लागतं? बघा, बाह्य उद्दीपकाची गरज लागते, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज लागते, आपली इच्छा असणे गरजेचे असते, मज्जा संस्थेची गरज असते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं बाह्य उद्दीपकाची गरज असते. आता संवेदना निर्माण होणे यासाठी बाह्य उद्दीपक लागतं, एक्झॅक्टली बरोबर आहे. त्यानंतर सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते. आता संवेदना, भावना निर्माण होण्यासाठी ज्ञानेंद्रियाची गरज असते, हे सुद्धा बरोबर आहे. आपली इच्छा असणे गरजेचे असते, आणि संवेदना, भावना, कल्पना निर्माण होण्यासाठी आपली इच्छा असणे मुळात हे सुद्धा गरजेचं असतं. मज्जा संस्थेची गरज असते. संवेदना, आता आपल्याला एखादं गरम काय असेल तर आपल्याला त्याला चटका बसतो, तर आपल्याला कशावरून लक्षात येतं? म्हणजे मज्जा संस्था याची सुद्धा आपल्याला काय ठिकाणी त्या ठिकाणी गरज असते संवेदना निर्माण होण्यासाठी. म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बघा, सॉरी, मज्जा संस्थेची गरज असते हे बरोबर आहे. सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते हे सुद्धा बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाची गरज असते हे सुद्धा बरोबर आहे. पण आपली इच्छा असणे गरजेची असते हे बरोबर नाही. बघा तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपली इच्छा, फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस जर आपण रस्त्याने जात असताना काही गोष्टी अशा घडत असतात की आपण त्या ठिकाणी इग्नोर करतो, म्हणजे आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही असं जरी आपलं ठरवलेलं असेल तरी त्या ठिकाणी जर आवाज होत असेल, आपल्याला तो आवाज ऐकायचा नाही आहे तरी सुद्धा ते आपल्या कानावर ऐकायला येतो आपल्याला. म्हणजे त्या ठिकाणी आपली इच्छा नसताना ती संवेदना आपल्याला म्हणजे निर्माण होते. आपली इच्छा नसताना तो आवाज आपण ऐकतो, म्हणजे आपण ऐकतो. त्याला काय म्हटलेलं आहे की आपली इच्छा नसताना आपण ऐकतो, म्हणजे संवेदना निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी. तर आपली इच्छा होती का? तर नाही. आपली इच्छा असणे गरजेची असते का संवेदना निर्माण होण्यासाठी? मग तर नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब आणि ड. कुठं ऑप्शन दिसते का? बघा, अ, ब आणि ड. तर 4 नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. संवेदना निर्माण होण्यासाठी आपली इच्छाच असणे गरजेचे असत नाही. आपली इच्छा नसताना सुद्धा काही ठिकाणी आपल्याला संवेदना निर्माण होतात. जरी आपल्याला ऐकायचं नसेल एखादी गोष्ट तरी आपल्याला ती ऐकायला येते. एखादी गोष्ट आपल्याला डोळ्याने म्हणजे पाहण्याची इच्छा नसेल तरी सुद्धा आपण त्या ठिकाणाहून जात असताना आपली नजर त्या ठिकाणी जाते, म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहतो इच्छा नसताना सुद्धा, आणि तिथे आपल्याला संवेदना निर्माण होते. म्हणजे आपली इच्छा असणेच गरजेचे आहे का? तर नाही. संवेदना हा टॉपिक सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. यावर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा, खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिभा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? आता हे प्रश्न वाचत असताना आपल्याला काय विचारलेलं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. बघा, योग्य आहे, योग्य नाही, कोणते बरोबर आहे, कोणते चुकीचे आहे. काय विचारलेलं आहे? खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही, म्हणजे कोणतं बरोबर नाही असं विचारलेलं आहे. तर आपण
अवबोध आणि प्रतिमा याबद्दल माहिती असणं खूप महत्वाचं आहे बघा. आता अवबोध आपण अभ्यासलेला आहे की अवबोध कशाला म्हणायचं, की ती अवबोध म्हणजे ती कृती आपल्याला डोळ्याने दिसते किंवा आपल्या ज्ञानेंद्रियाला जाणवते. आणि प्रतिमा म्हणजे विचार, कल्पना. तर काय दिलेलं आहे, की अवबोध आणि कल्पना यातील फरक दिलेला आहे आणि त्यामध्ये कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे. तर बघा ऑप्शन काय दिलेले आहेत. प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. प्रत्यक्ष वस्तूंचा बोध तो अवबोध आणि पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. आता प्रतिमा म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, की आपल्या पूर्वानुभव म्हणजे आपल्या अनुभवाच्या आधारे आपण कल्पना करायला लागतो, त्यालाच काय म्हटलेलं आहे, प्रतिमा असं म्हणतात. तर बघा, प्रतिमामध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. आता अवबोध म्हणजे ती प्रत्यक्ष कृती घडत आहे, ती उद्दीपक आपल्या डोळ्यासमोर आहे. अवबोध आणि आपल्याला काय दिले स्टेटमेंट, की प्रतिमेमध्ये, आता प्रतिमेचा जर आपण विचार केला तर प्रतिमा ही प्रत्यक्ष कृती घडते का नाही, उद्दीपक डोळ्यासमोर असतं का नाही. तर मग प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा कसं काय असू शकतो, असतो का, असेल का, नाही. जास्त जिवंतपणा कशामध्ये असेल तर अवबोधामध्ये असेल, कारण अवबोधामध्ये कृती प्रत्यक्ष घडते, वस्तू डोळ्यासमोर असते, ज्ञानेंद्रियाला त्याची जाणीव होते. म्हणजे त्या ठिकाणी हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेलं काय आहे, की चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे, म्हणजे योग्य नाही असं विचारलेलं आहे, की कोणते विधान योग्य नाही म्हणजे चुकीचं आहे. बघा, प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. यस, बरोबर आहे. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. प्रत्यक्ष वस्तूंचा बोध तो अवबोध, हे आपण आताच अभ्यासलं, की अवबोधामध्ये वस्तू ही प्रत्यक्ष डोळ्यासमोर असते. म्हणजेच प्रत्यक्ष वस्तूंचा बोध तो अवबोध. एखाद्या वस्तूची प्रत्यक्षामध्ये आपल्याला बोध होत असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, अवबोध. आणि पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा, म्हणजे पूर्वीचे जे काही आपले अनुभव आहेत, एखादी घटना घडल्यानंतर तिचा जो काही आपल्याला अनुभव येतो त्यावरून प्रतिमा तयार होतात. हे काय आहे स्टेटमेंट, मग बरोबर आहे. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. आता हे असे शब्द देतात म्हणजे आपल्याला, म्हणजे त्या ठिकाणी हे काय आहे, की अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. म्हणजे अवबोध तुटक असू शकतात का, तुटक म्हणजे त्या ठिकाणी स्पष्ट. अवबोध तर आपण स्पष्टच कल्पना आहे, कारण ते उद्दीपक डोळ्यासमोर असतं, त्या ठिकाणी कृती ही प्रत्यक्ष घडत असते. म्हणजे अवबोध तुटक असत नाही, पण प्रतिमेमध्ये तुटकपणा असू शकतो, कारण ते आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे निर्माण झालेली गोष्ट असते. त्याला प्रतिमा असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे, हे सुद्धा बरोबर आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, तर प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो, हे स्टेटमेंट काय आहे, तर चुकीचं आहे. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. कारण आपल्याला प्रश्नच विचारलेला आहे, की खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही. तर 1 नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा, आलं का लक्षात. मग अवबोध, त्यानंतर संबोध, प्रतिमा यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात. आता ही व्याख्या आहे, पण कशाची व्याख्या आहे, संवेदना, कल्पना, भावना आणि प्रेरणा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत मानसशास्त्रामध्ये. यामध्ये आपल्याला म्हणजे कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे, प्रत्येक शब्दाच्या व्याख्या आपल्या लक्षात असल्या पाहिजे, तरच आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. एक व्याख्या दिलेली आहे, पण ती व्याख्या कशाची आहे असं विचारलेलं आहे. बघा, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश असे म्हणतात. संवेदना, कल्पना, भावना आणि प्रेरणा हा कन्सेप्ट बघा पुढचा, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता येईल. बघा, कल्पना, इमॅजिनेशन कशाला म्हणतात बघा, कल्पनेची निर्मिती ही प्रतिमेतूनच होत असते. म्हणजे ज्या काही आपल्या अनुभवाच्या आधारे प्रतिमा तयार होतात त्यावरूनच कल्पनेची निर्मिती होत असते. व्याख्या काय आहे प्रतिमेची, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना म्हणतात. आपण कल्पना करतो बघा, विचार. आता पाऊस नाही पडला तर, हे काय आहे, एक स्टेटमेंट आहे, त्यावर आपल्याला कल्पना करायचं आहे, विचार आपले मांडायचे आहेत. मग त्या ठिकाणी आपण विचार करतो, नाही पडला तर काय होईल,
पाणी आपल्याला मिळेल का, म्हणजे असे वेगवेगळ्या ज्या काही आपल्या कल्पना विचाराच्या अनुभवाच्या आधारे जे काही विचार येतात आणि त्यामधून आपल्या कल्पना निर्माण होतात, तर कल्पना कशाला म्हटलेलं आहे बघा, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना म्हणतात. कल्पनेत पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या आधारे एक नवीन चित्र तयार केले जाते. प्रतिमांचा खेळ म्हणजे कल्पना होय असे देखील म्हणता येईल. बघा, तुम्हाला हे सुद्धा स्टेटमेंट एक्झामला दिलं जाऊ शकतं की प्रतिमांचा खेळ म्हणजे काय, तर प्रतिमांचा खेळ म्हणजे काय, संवेदना का अवबोध का प्रेरणा का कल्पना, असं जर विचारलं तर प्रतिमांचा खेळ म्हणजे काय आहे, कल्पना आहे. म्हणजे कल्पना आणि प्रतिमा या दोन गोष्टी काय आहेत, इंटर रिलेटेड आहेत, म्हणजे एकमेकांच्या संदर्भात आहेत. प्रतिमा आणि प्रतिमामधूनच कल्पनेची निर्मिती होत असते. आणि आपल्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काय विचारलेलं आहे, तर बघा, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर काय म्हणतात, कल्पना असे म्हणतात. आता आपण इमॅजिनेशन, कल्पना काय आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर बघा, बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, संवेदना कशाला म्हणतात याची व्याख्या दिलेली आहे. संवेदना, अवबोध, प्रेरणा, संबोध या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. प्रेरणेच्या व्याख्या तर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्या व्याख्येवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघा, बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया, बाह्य उद्दीपक आहे आणि अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे काय, संवेदना होय. आणि खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, म्हणजे संवेदनाच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. हा सुद्धा टीईटी 2020 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. बघा, एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. ज्ञानेंद्रियांच्या बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविला जातो. संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. तर संवेदना या टॉपिकवर विचारलेला हा प्रश्न आहे की संवेदनाच्या संदर्भात काय चुकीचं आहे असं आपल्याला दिलेलं आहे. आणि संवेदनाची व्याख्या सुद्धा दिलेली आहे की बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना आहे. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिये उद्दीपित होतात. बरोबर आहे. एखादा जर चेतक दिसला, आपल्याला आपलं काय आहे, उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्यासाठी आपण काय होतं, ज्ञानेंद्रिये काय होतात, उद्दीपित होतात. ज्ञानेंद्रियांचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. आपल्या ज्ञानेंद्रियांचा बाह्य जे काही वस्तू असतात त्यावर सुद्धा परिणाम होतो. चेतकावर झालेला परिणाम मज्जा तंतू मार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो. येस, हे पण बरोबर आहे. तर आपल्याला हात लावल्यानंतर जाणीव होते बघा, कुठला पदार्थ गरम आहे, थंड आहे, म्हणजे ते मज्जातंतू मार्फत कुठं जातं, तर आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतं. म्हणजे चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविला जातो. ते सुद्धा काय आहे, एक प्रकारची काय आहे, तर संवेदना आहे. त्यानंतर संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. मिश्रित स्वरूपाच्या असतात संवेदना, असं स्टेटमेंट दिलेलं आहे. पण हे चुकीचं आहे. संवेदना ह्या मिश्रित स्वरूपाच्या नसतात. तर संवेदना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबर. संवेदना या मिश्रित स्वरूपाच्या असतात. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि संवेदनाच्या बाबतीत जे काही वरचे 3 स्टेटमेंट दिलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिये उद्दीपित होतात, हे बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला संवेदना निर्माण होते. ज्ञानेंद्रियाच्या बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविला जातो. चेतक म्हणजे आपली स्किन आहे फॉर एक्झाम्पल, आणि आपल्याला जर एखाद्या वस्तूला आपण टच केल्यानंतर, हात लावल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ती वस्तू गरम आहे का थंड आहे, तर त्यावरून तो संदेश कुठे पोहोचला जातो, तर मज्जातंतूद्वारे, मज्जातंतू मार्फत आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे हे सुद्धा काय, एक प्रकारची संवेदनेच्या संदर्भात दिलेलं वाक्य अगदी बरोबर आहे. पण संवेदना ह्या मिश्रित स्वरूपाच्या नसतात, तर त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबर. त्यानंतर बघा, संप्रदीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुपुढे आणता येणे याला डॅश डॅश म्हणतात. म्हणजे समोर उद्दीपक नसताना सुद्धा, आता हे संप्रदीपक झालेलं आहे, पण याचं काय आहे, तर समोर
उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुकडे पुढे मनचक्षुपुढे आणता येणे याला काय म्हणतात? आता आपण अभ्यासलेला आहे बघा, संबोध, प्रतिमा, अवबोध आणि संवेदना. आता समोर उद्दीपक नसणे म्हणजे कुठली प्रोसेस असते? अवबोधात्मक पातळी का संबोधात्मक? हे आपण सुरुवातीलाच अभ्यासलं होतं. तर समोर उद्दीपक नसताना कुठली क्रिया घडत आहे? तर अनुभवांचे आपण काय करतो? मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुकडे पुढे आणता येणे याला काय म्हटलेलं आहे? तर संबोध असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर. बघा नेक्स्ट क्वेश्चन. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. आज कोणत्या विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? थिंकिंग, विचारावर विचारलेला हा प्रश्न आहे बघा. तर विचाराच्या संदर्भात काय दिलेलं आहे की समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार आहे. एखादी समस्या आहे आणि ती समस्या आपल्याला सोडवायची आहे म्हणजेच काय आहे? विचार आहे. आणि कोणता म्हणजे विचार प्रक्रियेच्या संदर्भात काही विधानं दिलेली आहेत आणि कोणती विधाने सत्य आहेत असं विचारलेलं आहे. तर बघा, शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. बरोबर आहे. याच्या पहिले आपण काय करू? एक कन्सेप्ट समजून घेऊ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. बघा, विचारांची प्रतीके आहेत काही. शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना, नमुना, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे यांचा वापर करून व्यक्ती विचार करतात. बरोबर आहे. आपण विचार करत असताना कशाचा वापर करतो? तर शब्द, विचारामध्ये शब्द असतात, विचारामध्ये प्रतिमा असतात, कल्पना असतात, संकल्पना असतात, त्याचबरोबर नमुना असते, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे या सगळ्या गोष्टीचा समावेश कुठं होतो? तर विचारांमध्ये होतो. याचा वापर करून आपण विचार करतो. लहान मुलं प्रतीकांचा वापर करत नाहीत. विचार करताना लहान मुलं या सगळ्या प्रतीकांचा वापर करत नाहीत. नकाशा नाही, चिन्ह, नमुना, संकल्पना, शब्द, प्रतिमा अशा कुठल्याच गोष्टीचा लहान मुलं वापर करत नाहीत. त्यांना वस्तू समोर लागते. कारक कौशल्याच्या आधारे विचार करतात. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे बघा. त्यांना वस्तू समोर लागते. लहान मुलं जेव्हा विचार करायला लागतात तेव्हा त्यांना आपल्यासारख्या कल्पना सुचतात का? आपल्याला एखादी वस्तू सांगितली, आकाश सांगितलं, ढग सांगितलं, आपण कल्पना करू शकतो. आपल्याला माहिती आहे ते कशा पद्धतीचं आहे. पण लहान मुलं त्या पद्धतीचा विचार करत नाहीत. म्हणजे त्यांना प्रत्यक्षात ती वस्तू डोळ्यासमोर लागते. तर काय दिलेलं आहे बघा, कारक कौशल्याच्या आधारे विचार करतात. म्हणजे वस्तू डोळ्यासमोर लागते तेव्हाच ते विचार करू लागतात. व्यक्ती मोठी झाल्यावर प्रतीकांचा वापर करतात म्हणून विचारांना प्रतीकात्मक वर्तन असे म्हणतात. विचार प्रक्रियेचे काही घटक दिलेले आहेत. समस्या, धडपड, पूर्वानुभव आणि प्रत्यक्ष कृती हे विचार प्रक्रियेचे घटक आहेत. पण लहान मुलं प्रतीकांचा वापर करतात विचार करण्यासाठी. मोठी झाल्यावर माणसं प्रतीकांचा वापर करतात पण लहान मुलं त्यांना वस्तू डोळ्यासमोर लागते आणि कारक कौशल्याच्या आधारे काय करतात? ते विचार करतात लहान मुलं. आणि यावरून आता बघा प्रश्न काय विचारलेला आहे की समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. आज कोणता विचार प्रक्रियेविषयी काय केलेलं आहे आपल्याला? इथे थोडस प्रिंट मिस्टेक झालेली आहे बघा. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? आता विचार प्रक्रियेबद्दल आपण पाहिलेलं आहे. शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. बरोबर आहे. म्हणजे ही प्रतीक आहेत. आपण यावरूनच विचार करतो. विचार प्रक्रियेमध्ये काय काय असतं बघा, शब्द असतात, प्रतिमा असतात, कल्पना असतात, संकल्पना असतात. त्या पूर्ण गोष्टी कशामध्ये असतात? तर विचारामध्ये असतात. म्हणजे ती काय आहेत? विचाराची प्रतीके आहेत. लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकतात. कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. बरोबर स्टेटमेंट कोणतं आहे? तर पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकतात. आता आपण काय अभ्यासलं बघा. लहान मुलं प्रतीकांचा वापर करत नाहीत. म्हणजे त्यांना प्रतीकांचा वापर करतात का? ते शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. विचार करत असताना लहान मुलं प्रतीकांचा कधीच वापर करत नाहीत. मोठी व्यक्ती फक्त प्रतीकांचा वापर करतात आणि ती प्रतीक म्हणजे शब्द असेल,
कल्पना असतील, प्रतिमा असतील, संकल्पना असतील, नकाशा असेल, चित्र असेल, याचा विचार फक्त मोठी माणसे करतात. लहान मुलं विचार प्रक्रियेमध्ये प्रतीकांचा वापर करत नाहीत. हे बरोबर आहे, पण आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, तर लहान मुलं प्रतीकाद्वारे विचार करू शकतात, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाहीत. आणि काय दिलेलं बघा पुढे आपल्याला इथं, की कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करतात, म्हणजे त्यांना वस्तू समोर लागते आणि कारक कौशल्याच्या आधारे मुलं विचार करतात. हे सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी काय दिलेलं आहे तर चुकीचं दिलेलं आहे. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो, हे अगदी बरोबर आहे की आपण तर्क लावतो आणि तर्काने विचार करतो, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणती विधाने सत्य आहेत असं विचारलेलं आहे, तर अ आणि ड पुढे ऑप्शन दिसत असेल, अ आणि ड म्हणजे 4 नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना पाठीमागचे जेव्हा आपण पीवायक्यूचा अभ्यास करतो, पीवायक्यू सोडवतो, त्याचं अनालिसिस करतो, त्यावरून आपल्या लक्षात येतं की कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आपण अभ्यासाला लागतो म्हणजे नेमकं आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळवण्यासाठी आपल्याला हे पीवायक्यू खूप महत्त्वाचे ठरतात. आता हा जर प्रश्न आपण पाहिला आणि अगोदर काहीच अभ्यास जर नसेल, आपण कधीच काही मानसशास्त्र वाचलं नाही, तर आपल्या लक्षात येत नाही की हे काय आहे. पण जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करू, जेव्हा आपण अभ्यासाला लागतो, त्यावेळेस आपल्याला आपण जर सिलेबस पाहिला तर त्या सिलेबस मध्ये या संकल्पना आहेत, हे कन्सेप्ट आहेत. म्हणजे अवबोध असेल, मानसशास्त्रामध्ये हे कन्सेप्ट आपल्याला अभ्यासावे लागतं. अवबोध, संबोध, प्रतिमा, संकल्पना, कल्पना, भावना, विचार, अभिव्यक्ती, अभिरुची, या गोष्टींचा आपल्याला अभ्यास मानसशास्त्रामध्ये करावा लागतो. आणि यावरच आताचे जे काही आपण सगळे पीवायक्यू पाहिलेले आहे 2020च्या पेपरमध्ये टीईटीच्या हे प्रश्न विचारले होते, तर हे कशाच्या आधारावर विचारलेले आहेत, अवबोध असेल, संबोध असेल, विस्मरण असेल, स्मरण असेल, तर याच कन्सेप्टवर हे प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न जरी दिसायला मोठे दिसत असतील तरी आपले जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवता येतात. म्हणून आपण आपल्या बॅचमध्ये हा पूर्ण मानसशास्त्राचा जो काही सिलेबस आहे त्यामध्ये जेवढे टॉपिक दिलेले आहेत तेवढे आपण त्या ठिकाणी डिटेल्स मध्ये कव्हर करणार आहोत, म्हणजे याचा तुम्हाला नक्कीच सीईटीच्या पेपरमध्ये फायदा होईल. कारण मानसशास्त्राला खूप चांगल्या पद्धतीचं वेटेज आहे. पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल, दोन्ही पेपरमध्ये मानसशास्त्र या विषयामध्ये आपल्याला 30 या विषयावर 30 प्रश्न विचारले जातात आणि 30 गुण त्या ठिकाणी आपल्याला आहेत. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने मार्क कव्हर करायचे आहेत पासिंगसाठी, तर आपण या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे म्हणजे आपल्याला यामध्ये चांगल्या पद्धतीचे मार्क मिळतील. हा विषय जर समजून घेतला, जर कन्सेप्ट क्लिअर झाले तर प्रश्न सोडवायला काहीच अडचण येत नाही. पण जर आपण पूर्ण टॉपिकचा अभ्यास नाही केला आणि आपले कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर आपल्याला असे प्रश्न सोडवता येणार नाहीत. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला प्रतिमा कशाला म्हणतात, अवबोध, संवेदना, अवबोध असेल, संबोध असेल, संवेदना असेल, स्मरण असेल, विस्मरण असेल, या पूर्ण संकल्पना आणि त्याच्यामधील फरक, त्याच्या व्याख्या, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या कल्पनेशी संबंधित काय म्हटलेलं आहे, प्रेरणेशी संबंधित काय म्हटलेलं आहे, हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला निश्चितच असे प्रश्न सोडवता येतील. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण 2020 मध्ये जे काही प्रश्न विचारलेले होते त्याचा आपण अनालिसिस केलेला आहे. तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल, आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे कोणी टीईटीच्या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना सुद्धा या लेक्चरचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.